नाशिकच्या TCS कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतर प्रयत्न प्रकरणातील फरार आरोपी निदा खानीला आज नाशिकच्या न्यायालयानं सोमवारपर्यंत म्हणजे 11 मेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे। निदा खानला काल रात्री उशिरा छत्रपती संभाजीनगर इथून अटक करण्यात आली। निदा खानचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली। नाशिक शहर पोलिसांच्या विशेष तपास पथकानं छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या मदतीनं सलग 2 दिवस शोधमोहीम राबवली आणि आरोपी निदा खानीला नारेगाव परिसरातून ताब्यात घेतलं। तपासादरम्यान आरोपीला स्थानिक नगरसेवक मतीन माजिद पटेल यांना आश्रय दिल्याची माहिती समोर आली होती। यानंतर छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुप्त पाळत ठेवण्यात आली। साध्या वेशातील पोलीस नियोजनबद्ध कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतलं। दरम्यान नगरसेवक मतीन माजिद पटेल यालाही या गुन्ह्यात आरोपी करण्यात आलं असून आरोपींना आश्रय देणाऱ्या इतर व्यक्तींचीही चौकशी सुरू आहे। शहर देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर 156/26 या केसमध्ये आरोपी निदा खान यांचा जामीन माननीय न्यायालयाने फेटाळलेला होता। नाशिक शहर पोलीस व छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस यांच्या जॉईंट ऑपरेशन मध्ये काल आरोपी निदा खान यांना छत्रपती संभाजीनगरच्या नरेगाव या परिसरातून ताब्यात घेण्यात आलेला आहे। तसेच नरेगाव परिसरातील स्थानिक नगरसेवक मतीन मजीद पटेल यांनी त्यांना आश्रय दिल्याचे निष्पन्न झालेलं आहे व त्यांना या गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात आलेलं आहे। निदा खानला लपवण्यामागे MIMच्या नगरसेवकाचा हात होता। या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे याची पाळंमुळं शोधली जातील असं मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। लपवून ठेवण्यामध्ये MIMचे नगरसेवक यांचा हात होता। त्यांच्या पाठीमागे कोण कोण होतं हे देखील शोधून काढलं जाईल। अशा प्रकारे कन्व्हर्जन रॅकेटमध्ये ते इन्व्हॉल्ड आहेत का, कन्व्हर्जन रॅकेटला ते मदत करतायत का, त्यांचा आशीर्वाद त्याला आहे काय, सगळं शोधलं जाईल। महिला